या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळा नगर परिषद निवडणुकीसाठी अतिशय चुरशीने पार पडलेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून तब्बल 85% मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार असून ती 2 फेऱ्यात पार पडणार आहे. मयूरबाग येथील नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणी होणार असल्याचा अधिकृत आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी जारी केलाय. पन्हाळा नगर परिषदेसाठी 20 नगरसेवक तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते. नगरसेवक पदासाठी 6 प्रभागात बिनविरोध निवड झाली असून उर्वरित 14 प्रभागात 32 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काही प्रभागात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्याने निवडणूक अधिक चुरशीची ठरली. नगराध्यक्ष पदासाठी जनसुराज्य पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्यात थेट दुरंगी लढत झाली. मतदानानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी 5 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनला मनाई करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नगरपरिषद हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत. निवडणूक प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रतिसादावरून आपणच विजयी होणार असा आत्मविश्वास दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी व्यक्त केला. नगरपालिकेच्या सत्तेची बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण पन्हाळा शहराचे लक्ष लागलं आहे. टीव्ही नेक्स्ट साठी पन्हाळ्याहून दत्तात्रय धडेल.